भारतीय जनता पार्टी के विधायक गणपत गायकवाड़ की निधि से नगर सेवक शेरी लुंड के वार्ड में कई विकास कार्य किए गए। इनमें प्रमुख हॉल का लोकार्पण चर्चा में है। सेठ गायकवाड़ जी ने इस समाज में हाल का जो है उद्घाटन किया था। ये हाल जो है बहुत ख़राब हालत में होने की वजह से यहाँ पे हमारे एक प्रोग्राम में दादा आए थे। वहाँ पे दादा ने ऐसे चर्चा में बोला कि ये हाल ये क्या है, तो मैंने बोला दादा ये समाज मंदिर है यहाँ का। तो बोला ये तो कोई किसी काम का नहीं है, भाई कम से कम किसी का फंक्शन हो तो उस फंक्शन के लायक तो होना चाहिए। तो वहीं पे दादा से मैंने बोला दादा निधि की यहाँ पे ज़रूरत पड़ेगी। दादा ने तुरंत ही जो है कमिश्नर साहब को फ़ोन किया और उस निधि का जो है आज 2 महीने के अंदर उसके 2 महीने के बाद वो निधि प्राप्त हुई हमें, और उसके बाद ये मुहूर्त हुआ और आज ये हाल जो है पूरे पब्लिक के लिए 2 महीने के बाद बनवा के एकदम अच्छी तरह से बनवा के दादा ने दिया। मैं दादा को धन्यवाद करता हूँ। आज लोकार्पण भी दादा खुद करने आए 2 महीने में, मैं उसके लिए भी धन्यवाद देता हूँ। हमेशा हमारे साथ में ऐसे ही अगर आमदार रहता है तो नगर सेवक खुद ब खुद काम करने का शौक आ जाता है, और हमारे लिए हमेशा दादा एक आवाज़ पे हमेशा यस बोलते हैं, तो हम लोगों को भी काम करने में फुल सपोर्ट मिलती है और ताकत मिलती है। बॅगेक नंबर 1666 यामध्ये आज हॉलचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। तसंच आपल्या 4 नंबरमध्ये अनेक एक ठिकाणी ज्या पाण्याची लाईन होत्या त्या बऱ्याच ठिकाणी जुन्या पाण्याच्या लाईन आहेत, त्या बदली करण्यासाठी जवळजवळ 21 लाखाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे। अशा विविध कामांचं उद्घाटन आज होतं आणि लोकार्पण सोहळा आज करण्यात आलेला आहे। खरं तर आपण जर बघितलं इथल्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत, गटर, पाणी, मीटर हे नगरसेवकांची कामं असतात आणि ती नगरसेवक पूर्ण करू शकत नाही। त्या टायमाला काही लोक माझ्याकडे येतात, पण माझ्याकडे डायरेक्ट येणं किंवा त्यांना भेटणं मुश्किलीचं काम होतं आणि त्या ठिकाणी मग आमचे अमरगुंड असतील, शेरीगुंड आहेत, हे ज्या पद्धतीने कामं करतात, ज्या लोकांना खरोखर ज्या गोष्टीची अडचण आहे, ज्या गोष्टीची गरज आहे, त्या गोष्टी माझ्यासमोर आणून ही कामं करून घेतात आणि त्याच्यामुळे ही कामं चांगल्या पद्धतीने होतात। आज जर बघितलं असेल तर 2 महिन्याच्या आधी रिपेअरिंगचं उद्घाटन केलं होतं, आज लोकार्पण सुद्धा करण्यात आली आहे। अशी कामं जी फास्ट गतीने केली जातात ती अशा जलद गतीने झाल्याच्या नंतर लोकांना त्याचा फायदा होईल। या ठिकाणी आज जर आपण बघितलं असेल तर इथे छोटा मोठा कार्यक्रम असेल, सर्वसामान्य माणसाला 25-50 लोक येतात आणि आपल्या घरामध्ये तेवढी जागा नसते, तर त्या 25-50 लोकांना कुठे न्यायचं कार्यक्रमासाठी? हॉल घेतला तर 50,000 1 लाख रुपये भाडा जातो, पण या ठिकाणी निःशुल्क असं या हॉलचं आपण हे ठेवलेलं आहे आणि अमर आणि शेरीगुंडच्या मागणीनुसार हा हॉल आम्ही रिपेअरिंग करून दिलेला आहे। इथं मेडिटेशन सेंटर वगैरे सर्व चालू करण्यात येणे, जेणेकरून लोकांना जे मानसिक ताण असतात हे ताण होणार नाही। मानसिक ताण जे निर्माण होतात ते मेडिटेशनने पूर्ण जातात आणि अशा काही गोष्टी केल्या तर समाजामध्ये चांगलं वातावरण राहील। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।